India's first tennis ball cricket website. Tenniscricket.in, 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 India's first
देशी दौरा करण्यामध्ये जो मात्र फलंदाज ज्या मात्र खेळाडूचं नाव घेतलं गेलं भरत आणि त्याचसोबत मी अस्लम सुद्धा नाव घेईन कारण हे दोन फलंदाज आहेत हे दोन असे खेळाडू आहेत मात्र मुंबईच्या माध्यमातून पहिल्यांदाच त्यांनी परदेशी दौरा केला होता. स्ट्रायकिंगला डावखुरा फलंदाज येतो तो नरेश. जोहेर पुढील चेंडूगण ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय उजव्या हाताने. राऊंड विकेट मारा करतायत कारण चेंडू ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू जातो तो बॅकवर्ड पॉईंटला. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे कारण चेंडू थोडासा खोलवर टप्प्याचा होता. डावखुराचा गोलंदाज तुम्ही पाहता स्वतः संगनायक जोहेर पंचांच्या डाव्या बाजूने डाव्या हाताने मारा करतोय लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि अशा मुवमेंटला तुम्ही पाहता चेंडू थोडासा अँगल झाला होता ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आणि अशा मुवमेंटमध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलं शॉर्ट कव्हर पॉईंटला आणि मध्ये तिथे एक सिंगल कन्वर्ट करतोय खातं उघडतोय फलंदाज नरेश. धावसंख्या 10 फलकावर 2. फुल टॉस आहे ऑन साईडला खेळतात मागे जातोय चेंडू क्षेत्रक्षेत्रात वेगाने मिड विकेट पोझिशनला क्षेत्रक्षेत्रामध्ये चेंडू कव्हर करतील तोपर्यंत एकच धाव कारण क्षेत्रक्षक डीप मध्ये उभे होते. अशा मुवमेंटला तुम्ही पाहता मात्र चेंडू थोडासा गरंगळत गेला होता मिड विकेटला आणि अशा मुवमेंटला मात्र तुम्ही पाहतात या पोझिशनमधनं एक धाव या चेंडूवर कन्वर्ट करून धावसंख्येला पुढे सरकवत आहेत फलंदाज अस्लम आणि धावसंख्येला नेऊन ठेवतात त्या 3 या धावसंख्येवर. जोहेर पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप सुंदर इथे हाताळत असताना व्हेरी गुड अप्रतिम चेंडू परफेक्ट यॉर्कर. चेंडू थोडासा फुल्लर लेन होता पण फलंदाज चेंडूला रीड करू शकले नाही जागेवरच खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू मात्र बॅटच्या कडून वेगाने मुबीन शेखच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल. पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप सुंदर इथे हाताळतोय तो स्वतः संघनायक जोहेर. धावसंख्या या पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा. चेंडू हवेमध्ये खेळतात डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र जातोय क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली गुड कॅच अप्रतिम झेल फलंदाज मात्र बाद. तर पहिलाच फलंदाज नरेश मात्र बाद होतोय. चेंडू मात्र थोडंसं अपिश खेळण्याचा प्रयत्न मात्र होता कव्हरमध्ये रिझनमधून आणि अशा मुळे तुम्ही मात्र एक चांगला झेल पकडला गेला मात्र थोडासा खेळाडू तुम्ही मात्र एक्स्ट्रा कव्हर पोझिशनला स्वतः मात्र पोझिशन स्वतःला केलं तर थोडेसे मागे सरकतात सर्कलच्या बाहेर आणि एक चांगला झेल तिथे मात्र टिपताय आणि जोहेर एक आपल्या संघाला एक मोठं यश संपादन करून देतोय. पप्पीला मात्र तंबूत पाठवून देत आहेत आणि त्याची जागा घेतो तो मंदार गरुडे. हा चेंडू ऑप्शन थोडासा बाहेर अप्रतिम डिलिव्हरी अप्रतिम चेंडू फलंदाज पूर्णपणे बीट होते या चेंडूवर आणि धावसंख्या जर विचार केला तर पहिल्या षटकात फक्त 3 धावा आणि एका गड्याच्या मूल्यात चांगली धावसंख्या तुम्हाला चांगलं मात्र गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज जोहेरकडनं स्वतः संघनायक आहेत जबाबदारी स्वीकारतात आणि चांगली मात्र गोलंदाजी आपल्या संघासाठी करत आहेत. तर स्पर्धा ज्याबद्दल मी मागाशी म्हणत होतो ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल 11 आणि 12 मार्चला MHB कॉलनी बोरोली वेस्ट येथे. या स्पर्धेचं पारितोषिक आहे ते 2 लाख रुपये आणि रनरअप संघाला पारितोषिक आहे ते 1,25,000 रुपये. स्पर्धेची प्रवेश फी आहे ती म्हणजेच 20,000 रुपये आणि स्पर्धेमध्ये एकूण तुम्ही पाहू शकाल 16 टीम आणि स्पर्धेचं नामकरण असं करण्यात आलं आहे की पापे स्पोर्ट्स चॅम्पियनशिप ट्रॉफी टेनिस क्रिकेट विश्वातली एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आणि पापेच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल MLBच्या मैदानावर. संतोष बंड आणि नरेश चावला यांना तुम्ही संपर्क साधायचा. या स्पर्धेत जर तुम्हाला जर सहभागी व्हायचं आहे या स्पर्धेत तुम्हाला एंट्री घ्यायची आहे तर निश्चितच नरेश चावला आणि संतोष बंड यांच्याशी आपल्याला संपर्क साधायचा आहे. आणि व्यासपीठावर विजय चौगुले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सुप्रीमो चषकाचे ऑफिशियल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर संतोष बंड यांना आपण सन्मानित करायचं आहे. विजय चौगुले यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मानित करत आहोत संतोष बंड यांना. बंड बॉईज संघाचे स्वतः पुरस्कर्ते स्वतः मात्र सर्वा यांच्याच नावाने हा संघ बांधला गेला तो म्हणजेच बंड बॉईज आणि त्याचबरोबर सुप्रीमो ट्रॉफी जो तुम्ही पाहता त्या स्पर्धेचे ऑफिशियल एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर संतोष बंड. पहिल्या षटकात फक्त 3 धावा आणि फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला मंदार गरुडे.
लेफ्ट आर्मवर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत चेंडूचा पाठलाग केला होता फलंदाजाने. टप्पा पडला तो चेंडू थोडासा बाउन्स झाला. जागेवर मात्र थोडेसे मात्र पुढे सरकावले होते. मात्र चेंडूला स्क्वेअर कट करता बघा ड्रिल करून दाखवतात. हा चेंडू मला कसा खेळायचा होता, पण यष्टीच्या मागे एक भिंत तुम्ही पाहतात. मुबीन मात्र चेंडूच्या हातात मात्र चेंडू सुटत नाहीये आणि हा पहिला चेंडू डॉट. एक चांगली लढत, चांगलं कॉन्टेस्ट तुम्ही मैदानावर अनुभवणार, यात काहीच दुमत नाही. एक चांगली लढत, एक दर्जेदार सामना, एक स्टँडर्ड क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट विश्वातलं हे दोन संघ तुम्हाला दाखवणार. लेफ्ट आर्म ओव्हर, चेंडू हवेमध्ये बिरकावून दिलाय. क्विक रिप्लाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. लक्षात घ्यायचे 2 षटकापर्यंत चेंडू जर हरवतो तर निश्चित तुम्हाला नवीन चेंडूने मात्र सामना केला जाईल, नवीन चेंडू तुम्हाला दिला जाईल. ओ व्हॉट अ क्विक रिप्लाय फ्रॉम मंदार गरुडे. पहिल्या चेंडू जरी मी तुम्हाला निर्धाव टाकला असेल तर मॅच बॉल आलाय तर मॅच बॉल घ्यायचा आहे. जर तो निर्धाव टाकला असेल तर पुढचा चेंडू चोख प्रत्युत्तर आणि षटकाराने आपला अकाउंट ओपन केलंय आणि स्वागत केलंय टू द क्रॉस ग्राउंड छेडा याचा. एक उद्योन्मुख खेळाडू छेडा सज्ज होतो पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी. ओव्हर द विकेट, फुल टॉस आहे. स्क्वेअर लेग पंच, मुख्य पंचांचा इशारा, नो बॉल कॉल आणि चेंडू जातो तो डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला आणि या 2 धावा येतात त्या फलंदाजाला. इट इज नो बॉल. हाईट फॅक्टर, चेंडू वेस्टच्या वरती कनेक्ट केलाय म्हणून मात्र स्क्वेअर लेग मात्र स्ट्रायकर पंचांनी मात्र इथे मात्र निर्णय दिला की हा चेंडू नो बॉल. सुशांत मांजरेकर आणि कल्याणी घोरपडे यांच्या खांद्यावर ही जबाबदारी पहिल्या या सामन्याची आणि 2 संघामध्ये एक चांगली लढत तुम्ही पाहतात. धावसंख्या 3 ने सरकते पुढे, ती म्हणजेच 12 या धावसंख्येवर. दुहेरी अंकामध्ये छेडा, गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणण्याचा प्रयत्न. चेंडू अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक इथे मात्र डीप मध्ये आहेत. बॅकफुटला गेले चेंडूला एक्झिक्यूट करतायत मात्र इथे मात्र क्षेत्ररक्षक येऊन जोरमध्ये चेंडू कव्हर केला तोपर्यंत एक सिंगल. वाट पाहिली, टप्पा पडल्याने चेंडूला हाफ वाली करून चेंडूला बरोबर बॅटवर मिडलिंग केलं आणि एक्झिक्यूट केलं, ते म्हणजेच डीप एक्स्ट्रा कव्हरला जिथे मात्र स्वतः संघनायक उभे आहेत आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव या चेंडूवर कंप्लीट करतायत. बाबा डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे, त्याचबरोबर एक खेळाडू तुम्ही बघा एक्झॅक्टली मिड विकेटला आणि एक खेळाडू एक्झॅक्टली उभा आहे तो म्हणजेच लॉंग ऑन पोझिशनला सीमारेषेच्या बाहेर, सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतायत बाउंड्री लाईनवर, कारण पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ आहे. असलम, चेंडू हवेमध्ये दिशा दिली आहे, अप्रतिम टायमिंग, चांगलं फुटवर आणि दिशा दिली मात्र चेंडूला स्क्वेअरलेच्या डोक्यावर ना षटकार. अटॅकिंग बॅटिंग, हल्लीच रत्नागिरीचा सुद्धा दौरा केलाय असलम शेखने आणि असा एक सामना सुद्धा जिंकून गेला. तो मात्र सामन्यामध्ये अक्षरशः मात्र खूप दबावाखाली होता आणि असलमच्या 2 षटकारांनी सामना तो आपल्या बाजूने झुकवला होता. ही सुद्धा एक ताजी बातमी आहे असलमसाठी. असलमच्या या फलंदाजीच्या माध्यमातून तुम्हाला हे चित्तर पाहायला मिळतंय. मैदानावर धावसंख्या झाल्या त्या 19, दुसरं षटक मार्गस्थ असताना हा चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर आहे. कीपर सुद्धा या चेंडूवर बीट होत आहेत. पंचांचा इशारा वाईडचा, कारण ऑप्शनच्या जर बाहेर विचार केला तर पॉपिंग क्रीज रिटर्न क्रीजच्या बाहेर सुद्धा मात्र चेंडू ट्रॅव्हल होत आहे. मुबीन मात्र हेच मात्र त्याला सांगत असताना जर विचार केला जर जोहेर जो मात्र स्वतः सांगायला त्यांनी मात्र पहिल्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या आणि पहिल्या षटकातल्या ज्या काही चुका झाल्या होत्या कांजूरमार्ग स्ट्रायकर्स 11 कांजूरमार्ग या संघाच्या त्या या षटकात त्यांनी दुरुस्त केल्या आणि तब्बल या षटकात त्यांनी धावा मात्र कुठून काढल्यात त्या आत्तापर्यंत 17. अटॅकिंग बॅटिंग, असलम 18 धावा कुठल्यात कारण 21 धावसंख्या धाव फलकार लागले आहेत. एक षटकार असलमच्या बॅटमनना, एक षटकार मंदारच्या बॅटमन आतापर्यंत या षटकात आलेला आहे आणि खूपच चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी करत आहेत. धावसंख्या 21. अप्रतिम टायमिंग, सुरेख फटका, टिपिकल मंदार गरुडे शॉट, सीमारेषेच्या बाहेर षटकार. मेरे ख्वाबों का शहर, थोड़ी खून है थोड़ा सब्र, थोड़ा दुआओं का असर और बेहिसाब जिगर, फिर किस बात का डर, दुनिया है फर्जी, जिद कर दे. थँक यू. चोख प्रत्युत्तर या दुसऱ्या षटकामध्ये मंदार आणि असलमच्या बॅटमनना.
एक काळ गाजवला हरीश पांड्याच्या माध्यमात सांगायचं झालं तर पुराणा चावल जरी आताच्या खेळाडूंकडे अत्याधुनिक क्रिकेट आहे. हा चेंडू स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील इट इज वाईड. जरी आताच्या खेळाडूंकडे आताच्या गोलंदाजांकडे किंवा फलंदाज अत्याधुनिक क्रिकेट जरी असेल तर एका बाजूने तुम्हाला अनुभव काय असतो तो पाहायला मिळतोय, एक्सपिरियन्स पाहायला मिळतोय आणि त्या अनुभवाचा फायदा उचलत मात्र असणार खूप चांगली फलंदाजी या साऊथ मुंबईच्या या मैदानावर या क्रॉस मैदानावर तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगली अटॅकिंग बॅटिंग. जर विचार केला षटकात आतापर्यंत भरपूर धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज छेडाने महागडा गोलंदाज ठरतोय. आतापर्यंत धावसंख्या कोण जाते धावफलकावरती म्हणजेच 28 धावा. राऊंड विकेट अप्रतिम फटका नेत्रदीपक खूप चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. हाफ वॉली केलं आणि एक्झिक्यूट केलं लॉंग ऑफ डोक्यावरना सीमारेषच्या बाहेर चौकार. थँक्यू. असलम आणि मंदारला साजेशी अशी खेळी या षटकात तुम्हाला पाहायला मिळते. विचार केला तर पहिल्या षटकात जोहरने फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 3 धावांना प्रत्युत्तर एक क्विक रिप्लाय पुढच्या षटकात मात्र त्यांनी करून दिला आणि एकूण धावसंख्या जाऊन सरकते ती मात्र 32 या धावसंख्येवर. 32 लॉस ऑफ ओनली 1 विकेट. नरेश चावले म्हणजेच पापे तंबूत परतलाय पण त्याची जागा मात्र घेतली मैदानावर 3ऱ्या क्रमांकावर. जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी मग तिथे मात्र सौरव गांगुली असो, राहुल द्रविड असो आणि आताच्या काळामध्ये सध्या तुम्ही पाहतात म्हणजेच विराट कोहली असो. पण आता मात्र मैदानावर मंदार गरुडे. जोहेर पुन्हा स्वतः संघनायक. क्षेत्रक्षण पूर्णपणे पांगवण्यात आले कारण 2 षटकांचा पॉवर प्लेचा खेळ समाप्त झालाय आणि 3रं षटक घेऊन स्वतः संघनायक येतो तो जोहेर. राऊंड विकेट रिव्हर्सचा फटका. अत्याधुनिक क्रिकेट माझ्याकडे सुद्धा आहे, अनुभव माझ्याकडे सुद्धा आहे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. ओम गणपतये बाप्पा मोरया, श्री गणेशाय बाप्पा मोरया, वक्रतुंडाय बाप्पा मोरया, एकदंताय बाप्पा मोरया, बालचंद्राय बाप्पा मोरया, धूम्रवर्णाय बाप्पा. अटॅकिंग बॅटिंग असलम शेख एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या खेळाडूची ख्याती आहे. सगळ्यात अनुभवी क्रिकेटर मैदानावर तुम्ही पाहतात असलमच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी. चेंडू खोदून काढतायत ऑफ ड्राईव्ह. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होत आहे तोपर्यंत एक सिंगल कन्वर्ट करतात चेंडूवरून धावसंख्येला सरकवत आहेत पुढे आणि मंदार गरुडेकडे स्ट्राईक रोटेट करतायत. धावसंख्या दाखवला 37. मोस्ट सिनियर कॉमेंटेटर इथे मात्र ओव्हर थ्रो 2 धावा ऍड होतील निश्चितच धावफलकावर कारण चेंडू मात्र ग्रीप होत नाहीये जोहेरकडनं आणि धावसंख्या 2 ने सरकते पुढे धावफलकावरती म्हणजेच 38 धावा धावफलकावर. असलम शेख स्ट्रायकिंगला धावफलकावर त्याच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतात. संघाच्या खात्यामध्ये 2 धावा ऍड होतात. धावसंख्या धावफलकावर जाऊन सरकते ती 38 धावा धावफलकावर. सामन्यातलं 3रं षटक मार्गस्थ आहे स्वतः संघाने गोळवण्यात हे षटक. गोलंदाज जोहेर. हा चेंडू फुलटॉस आहे. रिव्हर्सच्या माध्यमात चेंडूला एक्झिक्यूट करतायत. गलीमध्ये चेंडू निघून जातो. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू जोपर्यंत कव्हर करतील तोपर्यंत एक सिंगल कन्वर्ट करतात या चेंडूवर आणि धावसंख्येला सरकवतात पुढे म्हणजेच 39 या धावसंख्येवर. थँक्यू सुमित माझे सोबत गुणसंख्या केले ते मात्र काम पाहतात. मला सांगतात की पहिल्या षटकात 3 धावा आल्या होत्या पण या षटकात आतापर्यंत जोहेरने मात्र 7 धावा खर्च केल्या आहेत. राऊंड विकेट. मंदारसाठी पुन्हा रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता पण चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाहीये. मात्र आयसाईट थोडीशी मात्र कॉन्सन्ट्रेशन थोडंसं मात्र बिघडतंय. चेंडू प्रॉपरली कॉन्टॅक्ट होत नाहीये आणि स्वतः गोलंदाज येऊन मात्र चेंडू तिथे ग्रीप करतायत. डॉट बॉल. धावसंख्या कायम धावफलकावर 39. लॉस ऑफ ओनली 1 विकेट ऑन द ग्राउंड. पुढील चेंडू राऊंड विकेट. हा चेंडू जो फुलटॉस होता आउट साईडला खेळण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज चितमध्ये चेंडून कव्हर करतायत तोपर्यंत एक सिंगल मात्र चेंडू चिकी सिंगल कंप्लीट करतायत. तर युवा सेना शाखा अधिकारी मंगेश आंग्रे यांचं आगमन होतं. विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचंय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं सहर्ष आम्ही स्वागत करत आहोत.
लेफ्ट आर्म राऊंड, फुल टॉस आणि भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरना षटकार. थँक्यू. एक अप्रतिम लढत तुम्ही पाहतात मैदानावर. धावसंख्या तुम्ही पाहतात धावफलकावर एकूण झाल्यात त्या 3 षटका अखेर. धावसंख्या 46 धावा धावफलकावर. 15.33 ही सरासरी मेंटेन केली आहे. तर पापे स्पोर्ट्स चॅम्पियन्स ट्रॉफी लक्षात घ्या. ही स्पर्धा 11 आणि 12 मार्चला MHBच्या बोरलीच्या मैदानात मात्र कव्हर केली जाण्याची नोंद घ्यायची आहे. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं 2 लाख रुपये आणि द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं 1,25,000 रुपये आणि त्याचबरोबर या स्पर्धेची प्रवेश फी आहे ती म्हणजेच 20,000 रुपये. चला जास्त वेळ घेऊ नका. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुमच्याकडनं 3 षटकं कंप्लीट झाली. अजून तुमच्याकडे 10 मिनिटं आहेत आणि 10 मिनिटं तुम्हाला अजून 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. प्लीज प्ले फास्ट. या स्पर्धेची प्रवेश फी 20,000 रुपये. ही स्पर्धा कव्हर केली 2 दिवसामध्ये. 16 संघांचा समावेश असेल या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेत तुम्हाला जर सहभागी व्हायचं आहे, तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तर तुम्हाला नरेश चावले म्हणजेच पापे आणि त्याचबरोबर संतोष बण यांना पण संपर्क साधायचा आहे. एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट, मोठी राशी असलेली क्रिकेट टुर्नामेंट, मोठी मात्र पारितोषिक असलेली क्रिकेट स्पर्धा मी पाहू शकाल. त्याचबरोबर सुप्रीमो चषकाची सुद्धा डायरेक्ट डिक्लेअर झालेली आहे. ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल 12 ते 16 एप्रिल या दरम्यान. आणि त्याचबरोबर अजून एक स्पर्धा त्याच दरम्यान क्लॅश होते ती म्हणजेच सचिन यशवंत गोळे यांची म्हणजेच शक्ती चषक. या स्पर्धेचा कालावधी येतो म्हणजे 11 एप्रिल ते 14 एप्रिल. वळूया आपण मैदानाकडे. गोलंदाज येतात. गोलंदाजी करण्यासाठी नवीन षटक घेऊन खालिद आणि स्टार्टिंग एंडला मंदार गरुडे. चेंडू ऑन साइड भिरकावून दिला. व्हॉट अ शॉट. अप्रतिम टायमिंग. टिपिकल मंदार गरुडे. षटकार. थँक्यू. अँड 50 कंप्लीट फॉर द स्ट्रायकर्स 11 कांजूर मार्क. 50 धावा पूर्ण होतात. धावसंख्या दाखलकार 52. आमचे गुरुवर्य आमचे सिनियर कॉमेंटेटर बालासुब्रमण्यम यांच्या भाषेत सांगायचं झालं तर लिटिल मास्टर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड मंदार गरुडे अटॅकिंग मूडमध्ये षटकार वसूल करतोय आणि धावसंख्या सरकवते पुढे ती म्हणजेच वेगाने 52 या धावसंख्येवर. 4th ओव्हर इन प्रोग्रेस बाय खालिद. ओव्हर द विकेट. ऑन साइड भिरकावून दिला. अप्रतिम फटका. बॅक टू बॅक हॅमरिंग शॉट. षटकार. तर 2 षटकार बॅक टू बॅक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पुढील चेंडू खालिदचा मंदारसाठी. ओव्हर द विकेट. चेंडू जमलगत कार्पेट शॉट. ऑन साइडला चेंडूला पुल केलाय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षेत्र येऊन चेंडूमध्ये चेंडू कव्हर करतो पर्यंत एक सिंगल कन्वर्ट करताय धाव फलकावर आणि धावसंख्या सरकवत आहेत पुढे ती म्हणजेच 59 59 या धावसंख्येवर. मन्या चषक 2017 मनोज नीतनवरे मात्र ही स्पर्धा समर्पित केली आहे म्हणजेच फोर्ट स्ट्रायकर्स स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून. खालिद आता मात्र असलमसाठी. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. पाहायचंय मुबीन चेंडूच्या खाली ते जेल होतं का बघायचंय. कॉन्सन्ट्रेशन अजिबात नव्हतं चेंडूवर. लक्ष नव्हतं चेंडूवर. असं वाटलं की त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे पण स्वतः चेंडूच्या खाली होते. त्यांनाच हा जेल घ्यायचा होता पण मात्र लास्ट मोमेंटमध्ये चेंडू शरीरापासून थोडासा दूर जाऊन पडतोय आणि तोपर्यंत जीवदान मिळते ते असलमला आणि 1 धाव मिळते या चेंडूवरती असलमला. धावसंख्या दाखल जाऊन सरकते ती 60 या धावसंख्येवर. सामन्यातलं 4थं षटक खालिदच्या माध्यमातून मार्गस्थ आहे. पुण्याच्या षटक मैदानावर स्ट्रायकिंग एंडला मंदार. ओ द विकेट. चेंडू समोर खेळतायत. ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करताय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि या षटकार. जर विचार केला तर पहिल्या षटकात फक्त 3च धावा होत्या.
पण नंतर मात्र गिअर चेंज केला आणि मात्र छेडाच्या षटकामध्ये तब्बल 29 धावांची वसुली केली आणि तो आपला जो परफॉर्मन्स, जो अटॅकिंग मोड जो तुम्ही पाहतायत, आक्रमक पवित्रा पाहतायत, तो मात्र कंटिन्यू ठेवला आहे दुसऱ्या षटकात आणि आता मात्र चौथ्या षटकात सुद्धा खूपच अटॅकिंग बॅटिंग मंदार गरुडे. चेंडू हवेमध्ये ऑन साइडला घेतायत, स्मॉल पॉइंट क्रॅप डायनामाइट, चेंडू मात्र पॅरलल स्ट्रोक, सीमारेषे बाहेर, वन बाउन्स ओव्हर द रोप आणि आज चौकार. धावसंख्या धावफलकावर 4 षटका अखेर तुम्ही पाहतात एकूण झाल्यात त्या 70 धावफलकावर आणि इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशनचा विचार केला तर वैयक्तिक धावसंख्या स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन 43 धावेचं दिले ते एकट्या मंदार गरुडेने. वॉट अ बॅटिंग. कालच्या दिवसात तुम्ही पाहिलं एक अर्धशतक लाराच्या नावावर 63 धावांची खेळी केली होती. आजच्या दिवसात तुम्ही पाहिली 47 धावांचं योगदान फलंदाज अमरकडनं. चेंडू ऑप्शनच्या थोडासा बाहेर, पंच आमच्याकडे वळतायत. सुशांत मांजरेकर, इट इज वाईड. पाहूया हे अर्धशतक. सकाळीच आपण हा प्रश्न विचारला होता की मात्र अर्धशतक आजच्या दिवसात पाहायला मिळेल का. मंदारकडनं ती आपण अपेक्षा निश्चितच करू शकतो, कारण मतदार वैयक्तिक 43 या धावसंख्येवर खेळतोय. अत्यंत आक्रमक फलंदाजी आपल्या संघासाठी करत असताना 71. चेंडू शॉर्ट पिच आहे, शॉर्ट आर्म पुल करते, मात्र चेंडूला जातो जो डीप मध्ये. शेतशे घेत आहेत वेगाने, खूप चांगलं शेतशे दाखवत आहेत, पण मात्र एकच धाव पण असलमने थांबवले. पंचांचा इशारा लास्ट मोमेंट मात्र येतोय. इट इज 4. चौकार, 4 धावा. या 4 धावा येतात त्या असलमला आणि 4 धावेने धावसंख्या सरकते पुढे ती वेगाने 75 या धावसंख्येवर. लेफ्ट आर्म राऊंड, शॉर्ट पिच आहे, चेंडू हवेमध्ये, मिड विकेटला चेंडूच्या खाली, क्षेत्ररक्षक आणि फलंदाज मात्र बाद. वाड्यावर या. तुम्ही पाहिलं की मात्र पहिल्या षटकात फक्त 3च धावा होत्या. हेच तर क्रिकेट आहे. मात्र पुढच्या चेंडूमध्ये तुम्ही पाहिलं की पुढच्या षटकात तब्बल 29 धावा कुठल्या गेल्या. पहिल्या षटकात ज्या काही चुका झाल्या त्या चुका पूर्णपणे दुरुस्त केल्या आणि छेड्याला तब्बल 29 धावांचं महागडं षटक तुम्ही पाहिलं टाकत असताना. त्यानंतर तुम्ही पाहिलं की अजून एक षटक हाताला गोलंदाज झोहेरने या षटकात 14 धावा खर्च केला, पण मागच्या षटक खालीचं तब्बल 3 षटकारांनी 1 चौकाराने मात्र त्या षटकामध्ये तुम्ही तब्बल 24 धावा पाहिल्या कुठत असताना. या षटकात जर विचार केला तर या षटकात आतापर्यंत गोलंदाजीने धावा खर्च केल्या त्या शॉनने 4 धावा, 1 वाईट म्हणजे 5 धावा खर्च करतोय, 1 गडी बाद करतोय. पाहूया 43 या धावसंख्येवर खेळतो तो मंदार गरुडे स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट पिच भिरकावून दिलाय, टिपिकल मंदार गरुडे शॉट, षटकार. वॉट अ बॅटिंग फ्रॉम मंदार गरुडे. अवघ्या 14 चेंडूत 49 धावांचं योगदान. वॉट अ कॉन्ट्रीब्युशन, वॉट अ कमिटमेंट. स्टील ही प्लेइंग फॉर द टीम, स्टील ही प्लेइंग फॉर द टेनिस क्रिकेट आणि अत्यंत घातक आणि विस्फोटक फलंदाजी या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकात झोहेरने चांगली गोलंदाजी केली, नो डाऊट, फक्त 3 धावा खर्च केल्या आणि त्या षटकात त्याने नरेशला बाद केलं. पण त्यानंतर सामन्याची सूत्र पूर्णपणे मंदारने आपल्या हातात घेतली, असलमने हातात घेतली. असलम मात्र बाद झाले, पण मंदार आपला परफॉर्मन्स पहिल्या षटकापासून कंटिन्यू करतायत. 14 चेंडूत 49 धावा मंदारने कुठल्या आहेत. चेंडू हवेमध्ये मागे जातोय चेंडू, पण पाहूया पंचांचा इशारा मात्र काय होतं. इट इज लेग बाईज. संघाच्या खात्यामध्ये धाव ऍड होते. 15 चेंडू आतापर्यंत खेळल्यात, 49 धावा कुठल्याच मैदानावर. आमच्या सोबत तुम्ही पाहतात आंग्रे साहेब आणि मात्र भरपूर काळजीने मात्र चौकशी मात्र इथे केली जाते. चांगली फलंदाजी मात्र इथे करतायत. स्ट्रायकिंग एंडला जावेद.
चेंडू ऑन साईडला खेळत आहेत. एक धाव मिळते या चेंडूवर. मंदार गोडे स्ट्रायकिंग एंडला आहे. मात्र पाहूया 2 धावा पूर्ण करणार का बघायचं आहे आणि 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. माझ्या खेळीसाठी माझ्या संघाची खेळी मात्र महत्त्वाची आहे. संघासाठी मी खेळणं महत्त्वाचं आहे हेच मंदारने पाहिलं आणि मात्र 2 धावा त्याने पूर्ण केल्या आहेत. इथे मात्र अर्धशतक महत्त्वाचं नाहीये. संघाच्या खात्यामध्ये किती धावा जास्तीत जास्त मी जमवू शकतो हे महत्त्वाचं आणि स्ट्राईक स्वतःकडे पुन्हा एकदा मात्र जावेद रोटेट करतोय. हा चेंडू ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न मात्र मागे जातोय चेंडू. 1 धाव या चेंडूवर मात्र पूर्ण करतात फलंदाज. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव ऍड होते आणि संघाची धावसंख्या जाऊन सरकते ती म्हणजेच 85 या धावसंख्येवर. इट इज 5 ओव्हर कंप्लीट 85 धावसंख्या 85 धाव फरक आणि 86 टू विन हे टार्गेट सेट केले की निकी बॉयज या संघासाठी. खूपच चांगले आणि आक्रमक फलंदाजी जर विचार केला तर पहिल्या षटकात झोयरने फक्त 3च धावा खर्च केल्या. अशा मुवमेंटला तुम्ही पाहता मात्र धावांची गरज होती, धावगती वाढवण्याची गरज आणि छेडाचं एक मात्र षटक मात्र सामन्याचं कलाटणी देणारं षटक तुम्हाला पाहायला मिळालं. पण 49 धावांची खेळी मंदार गडने मात्र आपलं स्टँडर्ड, आपली क्षमता, आपली पोटेन्शियल, आपली गुणवत्ता सिद्ध केली आणि पुन्हा दाखवून दिलं की लिटल मास्टर ऑफ द टेनिस क्रिकेट वर्ल्ड या नावाने मला काल संबोधलं जातं आणि आपली क्षमता त्याने सिद्ध करून मात्र चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली आणि तब्बल 49 धावांचं योगदान अवघ्या 15 चेंडूमध्ये आपल्या संघासाठी दिलं. यासाठीच बंड बॉयज हा संघ ओळखला जातो. संतोष बंड यांचा हा संघ. भाई गवस, व्हेरी गुड आफ्टरनून. हिंदुरे सम्राट चषक या स्पर्धेचे प्रमुख आयोजकाच्या माध्यमातून मी पाहतात भाई गवस यांना. तर ओळीवा मैदानाकडे आपण आणि इन्व्हाइट करूया अशोका 11 वर्सेस फोर्थ स्ट्रायकर या संघाच्या संघनायकांना. फोर्थ स्ट्रायकर संघाचे संघनायक आणि अशोका 11 संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे ताबडतोब. फोर्थ स्ट्रायकरचे कॅप्टन आणि त्याचबरोबर अशोक 11 संघाचे संघनायक दोघांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आपण यायचे ताबडतोब. सिद्धेश भोसले प्लीज कम फास्ट. तर फोर्थ स्ट्रायकरच्या माध्यमातून पाहू शकाल ब्रह्मा बॉयज हा संघ मात्र परफॉर्मन्ससाठी सज्ज होतोय. तर ब्रह्मा बॉयचे संघनायक सिद्धेश भोसले यांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि त्याचबरोबर अशोका 11 या संघाचे संघनायक सुद्धा विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर धावसंख्येचा वेग, धावसंख्येचं वादळ, धावसंख्येचा डोंगर मात्र इथे मात्र उभा केलाय तो स्ट्रायकर्स 11 कांजूमार्ग या संघाने आणि तब्बल 5 षटकात 85 धावा कुठल्या आहेत. खूपच आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली, खास करून मंदार गुरडे. एक पात्री अभिनय का असतो, आपल्या संघासाठी स्टँड देणं का असतं, सलामीला येऊन फलंदाजी करणं काय असतं हे दाखवून दिलं. मंदार गुरडे आला 3ऱ्या क्रमांकावर आणि जबाबदारी मात्र फलंदाजी केली. तब्बल 49 धावांचं योगदान दिलं आणि मात्र या संघाने मात्र तब्बल 85 धावा कुठल्या आणि 86 धावांचं लक्ष ठेवलंय म्हणजे सामना जिंकण्यासाठी निकी बॉयज डोंगरी या संघासमोर. आणि पाहूया कशा प्रकारे मात्र हा संघ या धावसंख्येचा पाठलाग करणार की मात्र स्ट्रायकर्स 11 कांजुमार जो मात्र धावसंख्येचा डोंगर उभा केलाय त्या डोंगराखाली दबाव आणून समोरच्या संघाला मात्र दडपणाखाली आणणार का हे चित्र तुम्हाला पाहायला मिळणार. वळूया आपण मैदानाकडे आणि त्याचबरोबर नाणेफेकीसाठी पुन्हा एकदा विनंती करतो आपण यायचंय. अजित मोहिते यांना विनंती करतो आपण या नाणेफेकीसाठी आणि त्याचबरोबर अशोक 11 प्रदीप बडे आपला एक प्लेअर पाठवायचा, आपला संघनायक पाठवायचा आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. सामना जेव्हा सुरू होईल या आपण ऐकू या सत्रामध्ये अप्रतिम समालोचक, अप्रतिमच एक आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल तो म्हणजेच जयेश भोसले. धन्यवाद. पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं मी समालोचक जयेश भोसले हार्दिक 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 असं स्वागत करतो. जे यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या जे प्रेक्षक www.tenniscricket.in च्या माध्यमातून आमच्यापर्यंत जुळले आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक 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 स्वागत.
मित्रांनो ही स्पर्धा कॅलिफोर्निया US वरून एक व्यक्ती बघतोय, महेंद्रजी खिल्लारी यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. US कॅलिफोर्निया वरती सुद्धा ही स्पर्धा पाहिली जाते. US मध्ये आमचे लाडके प्रेक्षक कॅलिफोर्निया मधून महेंद्रजी खिल्लारी यांचा निश्चितच मेसेज आला होता. या पुढचा सामना असेल तो म्हणजे अशोका 11 त्याचसोबत फोर्थ स्ट्रायकर. दोन्ही संघाच्या संघटनाकडे विनंती असेल नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावसंख्या फलकावरती 85 धावा लगावल्या गेलेत. 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. अचित मोहिते यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. असलम शेख गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. असलम शेख मित्रांनो हा संघ तुम्ही पाहताय आज लेजंड खेळाडू या संघांमध्ये जरूर पाहायला मिळतात. पहिला खेळाडू होता भारताच्या बाहेर. हे जे दोन खेळाडू पहिले परदेशी वारी केली होती ते दोन खेळाडू पहिले भारताबाहेर जाणारे गोलंदाजीसाठी जो खेळाडू एक पाहायला मिळतोय आणि एक खेळाडू शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये रेड कॅप मध्ये पाहायला मिळतोय भरत लोहार. हे दोन खेळाडू भारताबाहेर गेले होते. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. गोलंदाजीसाठी असलन शेख तयार होतोय. त्या स्ट्राईक वरती असेल मोबिन. रॉयल स्ट्राईकवरती सागर. सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा. 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. पहिला चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. सुरेख पद्धतीचे एसटीचे रक्षण केलं जात आहे ते म्हणजे अमितजी घुलतकर यांच्या मार्फत सुरेख पद्धतीचा कामकाज यांच्या माध्यमातून राहिला गेलाय. मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारे हे खेळाडू आज मात्र पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा मुख्तार कुरेशी. अशोका 11 अशोका 11 संघाचा संघनायक मुख्तार कुरेशी. मेरी आवाज आप तक जा रही हो, जल्द से जल्द आ जाइए. पुन्हा एकदा सुरेख पद्धत चेंडू पाहायला मिळतोय. असलम शेख याचा निर्धाव चेंडूची सांगता. निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी. धावसंख्या फलकावरती लागली गेली आहे ती म्हणजे तब्बल 85 धावा. 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. मुख्तार कुरैशी जरा जल्दी आ जाइए. टॉस करना है. मैदानाच्या आतमध्ये जाऊया गोलंदाजीसाठी असलम. अखूट टप्प्याचा हा चेंडू बॅटची कडा घेतली जाते. फाईन लेग डीप स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचलला जात आहे. फेकी गेली जाते. श्री गणेशा गेला जातोय. धावांचा पाठलाग करायचा आहे ते म्हणजे 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. भारतीय संघाने बांगलादेश संघासमोर 459 धावांचा लक्ष ठेवलंय. आज दुसरी इनिंग डिक्लेअर केली होती भारतीय संघाने 159 धावेवरती. सभा मैदानाच्या आतमध्ये 56 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. निकी बॉईज संघ सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये. लोअर फुलटो चेंडू होता घेऊन काढला जातोय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. चार धावा येतात. 4 धावेच्या मदतीने धावसंख्येच्या भांडारे भर पाहिली गेली. धावसंख्या फलकावरती लगावली जाते. 5 धावा फलकावरती लगावल्या जातात. 5 धावेचं महत्व सांगायचं झालं मित्रांनो 5 जून 1674 सालचं वर्ष होतं. या मात्र चेंडू ऑफ केला जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. गौरव शुक्ला कोणती चूक करणार नाही. या फलंदाज मात्र बाद. नाणेफेकीचा कबूल करून घ्यायचा आहे. पुढील होणारा सामना असेल अशोका 11 वर्सेस फोर्थ स्ट्रायकर. या दोन संघांमध्ये खेळला जाईल. धावसंख्या फलकावरती पाहिली गेली 5 धावा. धावेचं महत्व सांगायचं झालं मित्रांनो तर 5 एप्रिल 1674 साली अफजल खान शाहिस्ते खानाची बोट छाटली गेली होती. शिवरायांनी लाल महालामध्ये जाऊन छाटली होती. धावसंख्या फलकावरती लगवली जाते 5 धावा. 5 धावेचं महत्व सांगायचं झालं तर भारतीय संघाचा संघनायक विराट कोहली या खेळाडूचा जन्मदिवस सुद्धा आहे. 5 नोव्हेंबर 1988. मैदानाच्या आतमध्ये एक मोठा फलंदाज जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. निकी बॉईज या संघाचा मोबिन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा असलम शेख सज्ज होईल. लाजवाब कामगिरी. रत्नागिरीची स्पर्धा विनर स्पोर्ट्स नालासोपारा सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एक मोठी लढत होती ती म्हणजेच
मात्र लोअर फुल टच चेंडू होता, खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये, डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. गौरव शुक्ला चेंडूला उचलला जातं, फेकी केली जाते. एक धाव जरूर येते. एकेर धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. पहिल्या षटक समाप्ती होती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. तब्बल 86 धावेचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. रत्नागिरीतील स्पर्धा आणि विनर स्पोर्ट्स नालासोपारा संघाकडून खेळताना पाहायला मिळाला होता. गौरव शुक्ला असेल, असलम शेख असेल आणि जावेद भाई जरूर त्या सामन्यामधून पाहायला मिळाले होते. सेमीफायनलचा सामना होता आणि त्यावेळी मात्र तिरुपती बालाजी हा संघ चिपळूण सावर्डे येथील संघ ज्यावेळी सावर्डे या संघासमोर खेळताना त्यावेळी मात्र असलम शेखची सुरेख बहादर फलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली होती. त्याच्या आतमध्ये जरूर दुसरा गोलंदाजीसाठी येतोय. परत लोहार गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल. टेनिस विश्वावरती चमचमता सितारा भरत लोहार गोलंदाजीसाठी येतोय. गोलंदाजासाठी हे मैदान सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण राहिलं. या मैदानावरती कित्येक काळ सुरेख कामगिरी सुद्धा राहिली आहे. नॅशनल क्लब ग्राउंडचं हे मैदान, नॅशनल क्लब ग्राउंडच्या हे मैदानावरती सांगायचं झालं तर वसीम जाफर असेल, झहीर खान असेल आणि या ठिकाणावरून पंचांच्या भूमिकेमध्ये स्वेअरलेग पंच जे आम्ही पाहतोय ते पंच याच मैदानाने दिलेत. अर्थातच कल्याणीजी घोरपडे टेनिस विश्वासाठी एक नामवंत पंच जरूर आम्हाला पाहायला मिळतात. परदेशी वारी झाली. आज मात्र महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा झाल्या. येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या स्पर्धेसाठी सज्ज आहेत. गोलंदाजीसाठी भरत लोहार. सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे वळत आहेत. सुशांतजी मांद्रेकर गोलंदाजाला दंडित केलं जातं. अवंत स्वरूपाची येणारी एकेरी धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील अजून एकही चेंडू मार्गस्थ झाला नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 7 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भरत लोहार. मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू खेळला जातोय. हलक्या हाताने खेळून काढलेला हा फटका लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यावेळी ग्लेन वैती अर्थातच संदीप वैती चेंडूवरती येतोय. एक धाव जरूर घेतली जाते. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते ती म्हणजे तब्बल पाहिली गेली तर 8 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. ग्लेन वैती याला तुम्ही पाहू शकता मित्रांनो. याच्या नावावरती सुद्धा एक ऑल्टो कार आहे. सुप्रीमो चषक मध्ये एक कार याच्या नावावरती होती. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सुरेख पद्धतीचं कामकाज त्याच्या माध्यमातून कित्येक काळ टेनिस विश्वामध्ये राहिले गेले आणि जरूर मी म्हणेन की आगरी खेळाडू ज्यामुळे मैदानाच्या आतमध्ये असतो डीजेला सुद्धा विनंती असेल आगरी गोळी गट संगीत जरूर लागावा. या मात्र हलक्या हाताने घेऊन काढलेला फटका जरूर पाहायला मिळतोय. डीप लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव जरूर येते. धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अग्रिगोळी संगीताचं वैशिष्ट्य असं आहे की भारतामध्ये ज्या वेळी बराक ओबामा आले होते त्यांची पत्नी या मात्र जोरदार फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. गौरव शुक्ला याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेरच्या धावांसाठी. धनोडीजी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भरत लोहार सज्ज होईल. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. या मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला फटका शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला उचललं जातं. फेकी केली जाईल. एक धाव जोर घेतली जाते. एकेरी धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. तब्बल 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एक मोठं लक्ष जरूर आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही म्हटलं जात नसतं. क्रिकेट मोठ्या धावसंख्या आपण पार होताना पाहिलं गेलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा भरत लोहार सज्ज होतोय. मात्र खूप टप्प्याचा हा चेंडू लॉफ केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला छिल्लं जात आहे. फलंदाज मात्र परतावा लागेल ते म्हणजेच जोहेर याला डीज. धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर लगावली गेली 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 86 धावा म्हटलं गेलं एक मोठा टप्पा गाठायचा आहे आणि अशा वेळी अशा पद्धतीच्या विकेटचं पतंग होणं थोडंसं महागात पडू शकतं. ते म्हणजे निकी बॉईज या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. शाहिद हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. एका बाजूला शाहिद हा जर फलंदाज पाहिला मॅन फ्रॉम कल्याण विनर स्पोर्ट्स नालासोपारा संघाचा कर्णधार सुद्धा आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली 14 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात.
गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भरत लोहार गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मात्र लोअर फुल टॉस चेंडू जोरदार प्रहार शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार चेंडू सीमारेषा बाहेर. Exclusive remix. धनाडीचे 2 षटक समाप्तीवरती आहेत. 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि धावसंख्या धावफलकावरती पाहिली 2 विकेटचं पतंग झालंय. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे तब्बल 20 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. पाठलाग करायचा आहे 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 2 षटक जरूर समाप्तीवरती आहेत. पुन्हा एकदा अस्लम शेख गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. अशाबाब कामगिरी या खेळाडूंकडून जरूर राहिली गेली. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये हे खेळाडू जरूर पाहायला मिळतात. लेजंड क्रिकेटर ऑफ टेनिस क्रिकेट. धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली ती म्हणजे 20 धावा धावफलकावरती लगवली गेली. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती लगवली गेली ती म्हणजे 20 धावा. 20 धावेचं महत्व सांगायचं झालं मित्रांनो 20 ऑगस्ट 1978 वीरेंद्र सहवाग नजफगडचा नवाब मुलतानचा सुलतान याचा जन्मदिवस सुद्धा आहे. आणि 20 या आकड्याची जादू अशी आहे मित्रांनो 20 मार्च 2011 साली भारतीय संघाचा विश्वचषक चालू होता आणि त्यावेळी मैदानाच्या आतमध्ये विराट कोहली मैदानाच्या आतमध्ये होता. त्यावेळी 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतले गेले होते. त्यावेळी मैदानाच्या आतमध्ये युवराज सिंग हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला होता. उमेटिंग करत होता. रक्ताच्या उलट्या करत होता. सायमन टफलने त्यांना म्हटलं होतं मैदानाच्या बाहेर जा. गोलंदाजीसाठी गोलंदाज अस्लम शेख येतोय. खूप टप्प्याचा हा चेंडू लॉफ केला जातोय. डी शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहे. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव जरूर येते. धावसंख्येमध्ये पडणारी भर 21 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. त्यावेळी सायमन टफलला युवराज सिंग म्हणाला होता की जर का मी मैदानाच्या बाहेर गेलो तर मला हॉस्पिटलाइज करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये येईन की नाही हे मात्र मला माहिती नाहीये. मित्रांनो तो खेळाडू खेळला रक्ताची ओमेटिंग करत होता. त्यावेळी तो कॅन्सरने पीडित होता. खेळला 113 धावा 123 चेंडूमध्ये केल्या. 4 षटक हाताळले. 18 धावा त्याने दिल्या होत्या. 2 फलंदाजांना त्याने बाद केलं होतं. युवराज सिंग लोअर फुल टॉस चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. खेळायचा होता डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. बॅटची कडा घेऊनच बॉटमला चेंडू लागून चेंडू ट्रॅव्हल झालाय. तो म्हणजेच लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक तैनात आहे. तो म्हणजेच जर का तुम्ही पाहिलं ग्लेन वैती 1 धाव जरूर येते. धावसंख्या धावफलकावरती लगवली जाते. 22 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. जावे मैदानाच्या आत गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या मात्र हलक्या हाताने घेऊन काढलेला फटका. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक संदीप वैती चेंडूवरती येईल. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धनाडीजे येणाऱ्या 4 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली गेली 26 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. अखूट टप्प्याचा हा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा सहजरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर पाहिली की धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. ती म्हणजे 28 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. कालपासून या मैदानाचं या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं की कालपासून याच मैदानावरती धावांचा पाठलाग करताना फक्त एक संघ विजयी झालाय. तो संघ आहे दहिसर बॉईज. अखूट टप्प्याचा हा चेंडू जोरदार प्रहार चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एका मोठ्या गोलंदाजावरती चढवलेला एक मोठा प्रहार पाहायला मिळाला. येणाऱ्या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर धावसंख्या धावफलकावरती 34 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अस्लम शेख. अखूट टप्प्याचा हा चेंडू सुरेख पद्धतीने फटका पाहायला मिळतो. बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक तैनात आहे.
संदीप वैती जोवर चेंडूला उचलेल तर मात्र ग्लेन वैती चेंडूला उचलेल फेकी केली जाईल. एक धाव येते. धावसंख्या बलकावती 25 धावा. 3 षटक समाप्तीवरती आहेत. एक डीजे कडे जाऊ. एक सुंदर मधुर संगीत ऐकू तदनंतर मैदानाच्या आधी. डीजे येणाऱ्या काळामध्ये कारभार स्ट्रीट मध्ये एक मोठी स्पर्धा सुद्धा होती आहे. स्पोर्ट्सचा राजा आणि त्याच ठिकाणावरून स्पोर्ट्सचा महाराजा ही एक मोठी स्पर्धा येणार आहे. मार्च महिन्यामध्येच ही स्पर्धा जरूर आपण पाहू शकता. तर त्याच ठिकाणावरून एक व्यक्ती सुद्धा आमच्या इथे जोडली गेली आहे. चेतनजी जैन यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 स्वागत. गोलंदाजीसाठी गौरव शुक्ला सज्ज झालाय. तर स्ट्राईक एंडमध्ये यावेळी फलंदाज असेल तो म्हणजे शाहिद. पहिला चेंडू जोरदार प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू खाली. कोणतीही चूक करत नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज मात्र बाद. सैराट सिनेमा आणि आज महाराष्ट्रावरती केलेली जादू. नागराज मंजुळे पुरस्कृत ही स्पर्धा. हा सिनेमा जरूर आपण पाहिला. अजयजी गोगावले अतुलजी गोगावले यांचं गायनाने संगीतमय वातावरण जरूर निर्माण केलं जात आहे. डीजे बादल यांच्याकडून त्यांचा सुद्धा आभार. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गौरव शुक्ला सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती असेल तो म्हणजे मोबीन. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. तर रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फर्निचर डिस्ट्रॉइड. फलंदाज मात्र बाद. डीजे गोलंदाज हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय. 2 चेंडू 2 फलंदाजांना त्याने बाद केले गेले. गोलंदाज गौरव शुक्ला हॅट्रिक वरती येऊन पोहोचलाय. हॅट्रिक म्हटलं तर हॅट्रिक हा शब्द कुठून कधी कसा आला. 1958 सालचं वर्ष होतं. लॉर्डच्या मैदानावरती ज्यावेळी गोलंदाजाने 2 चेंडू 3 फलंदाजांना लगातार बाद केले गेलं तर गोलंदाजाला हॅट दिली जायची आणि तदनंतर क्रिकेटमध्ये हॅट्रिक हा शब्द आला. हॅट्रिक म्हटलं तर चेतन शर्मा याची गोलंदाजी आठवते. रिलायन्सचा विश्वचषक आठवतो आणि त्याने घेतलेले 3 चेंडू 3 फलंदाजांना त्रिफळाची बाद आठवतात. गोलंदाजीसाठी गौरव शुक्ला पुन्हा एकदा हॅट्रिक वरती पोहोचलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. राजा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हॅट्रिक वरती असणार आहे गौरव शुक्ला. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक घेतली जाते काय. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं गेलं होतं. रवी चेनवनकर उर्फ लारा याच्याकडून 63 धावांची खेळी केली होती त्याने. 16 चेंडू 63 धावा. आजच्या दिवसामध्ये लिटल मास्टर. यावेळी मात्र जोरदार प्रहार केला जातोय. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. येणाऱ्या 4 धावा धावसंख्येमध्ये पडणारी भर पहिली गेली. धावसंख्या फलकावती 39 धावा फलकावती लगावल्या गेल्यात. 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गौरव शुक्लावरती पहिलाच मोठा प्रहार पाहायला मिळतोय. 2 चेंडूवरती 2 फलंदाजांना बाद केले गेले होतं. त्यानंतर येणारा चौकार जरूर पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावती 39 धावा. असलम शेख प्लीज जल्दी कीजिए. वेळ फार वाया जातोय मैदानाच्या आतमध्ये. निशांत शिवलकर माझा आवाज तुमच्यापर्यंत जात असेल तर भाई गवस यांना तुम्ही जरूर भेटा. एक अखूट टप्प्याचा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. फलंदाजाला खेळायचा होता कव्हरेजच्या दिशेने. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. उर्वरित काम यष्टांच्या पाठीमागे असलम शेख चोखरीत्या पार पडताना दिसतोय. निर्धाव चेंडूचे सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. अखूट टप्प्याचा हा चेंडू जरूर होता. चेंडूने उचळी जरूर घेतली नव्हती. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गौरव शुक्ला.
या मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळतो. बॅटची कडा फ्लाइंग स्लिक मध्ये लिटल मास्टर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेटचा लिटल मास्टर आज मात्र 49 धावांची आतिषबाजी या खेळाडूकडून जरूर पाहायला मिळाली होती. मंदार गुरुडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर लगावली गेली 40 धावा धावफलकावरती. अजून सुद्धा 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 4थं षटक मार्गस्थ आहे. मात्र लोअर फुलटॉस चेंडू जरूर पाहायला मिळतोय. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं. त्या ठिकाणी अमित खोलतकर सुद्धा तैनात आहेत. 1 धाव जरूर येते. धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 41 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 4 षटक समाप्ती होती. 41 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. अर्थातच येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 45 धावांची गरज असेल. येणारे 6 चेंडू तुमच्याकडे शेष आहेत आणि 6 चेंडू मध्ये 45 धावांची गरज आहे. अशोका 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारले गेले अशोका 11. जर का तुम्ही पाहिलं तर अशोका 11 हा संघ खेळताना दिसेल मैदानाच्या आतमध्ये. तर त्यांच्या समोर जरूर फोर्थ स्ट्रायकर हा संघ जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली आहे ती म्हणजे 41 धावा. मुख्तार कुरेशी याच्या नेतृत्वाखाली अशोका 11 हा संघ जरूर खेळताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे गोलंदाजीसाठी येतोय ग्लेन वैती, मॅन फ्रॉम बोरिवली. या खेळाडूच्या नावावरती सुद्धा एक मोठं असा रेकॉर्ड सुद्धा आहे. 1 षटक आणि 5 धावांची गरज होती. संपूर्ण मुंबईचा संघ खेळत होता विरुद्ध बँगलोरचा संघ होता. ठाण्याची ती स्पर्धा होती. नजीमुल्ला चषक नाईटची स्पर्धा. 1 षटक 5 धावांची गरज असताना या गोलंदाजाने जादुई गोलंदाजी केली होती. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज ग्लेन वैती. लोअर फुलटॉस चेंडू जोरदार प्रहार केला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे गौरव शुक्ला. कोणतीही चूक करत नाहीये फलंदाज मात्र बाद. मात्र ग्लेनला मात्र मोठी चालून आलेली संधी होती आणि त्या संधीचं सोनं जरूर केलं गेलं. सुरेख पद्धतीचा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाज जरूर तंबूच्या आसरा आलाय. 1 विकेटचं पतंग जरूर झालंय. धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली ती म्हणजे 41 धावा धावफलकावरती आहे. 86 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा ग्लेन वैती सज्ज होईल. तर यावेळी मात्र स्ट्राईक एंडवरती असेल तो म्हणजे राजा हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. येणारे 5 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. येणारे 5 चेंडू 45 धावा नाही तो दुवा की जरूरत है. ग्लेन वैती त्याच पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आमचे गुणलेखक सुमित आम्हाला दर्शवतात. येणाऱ्या 4 धावा धावसंख्या धावफलकावरती लगावली जाते. 5 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. या 4 धावेच्या मदतीने 45 धावा. अखूट टप्प्याचा हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातो. मिड विकेट क्षेत्रामध्ये पुल शॉट हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाहीये. उर्वरित काम अमितजी गोलपकर सुरेख पद्धतीने केलं जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी अखूट टप्प्याची गोलंदाजी जरूर केली जाते. कालच्या दिवसामध्ये जर का तुम्ही या मैदानाचं वैशिष्ट्य पाहिलं असेल तर अखूट टप्प्याची गोलंदाजी जरूर केली जाते. जलद गतीचे चेंडू जरूर पाहायला मिळतात. मात्र बॅटची काढा घेतली जाते. निर्धाव चेंडूची सांगता निर्धाव चेंडूची समाप्ती मात्र पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावली गेली ती म्हणजे 45 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 45 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा ग्लेन वैती. मात्र पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा हा चेंडू फ्लाइंग स्लिक मध्ये उभा असलेला तैनात असलेला मंदार गरुडे याच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. 15 चेंडू 49 धावांची खेळी याच मैदानामध्ये वादळी खेळी या खेळाडूने केली होती. 6 षटकार उत्तुंग षटकार लगावले होते. मंदार गरुडे आपल्याला फ्लाइंग स्लिप मध्ये पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी गोलंदाज ग्लेन वैती. पण आता बॅक फूट वरती येऊन जोरदार प्रहार. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच स्ट्रायकर 11 हा संघ विजय होतोय. या सामन्याचा मॅन ऑफ